पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिवस्मारकावरून खळबळ, उच्च न्यायालय नियुक्त कोर्ट कमिशनर डी देशमुख यांची पाहणी। धुळे शहरातील मनोहर थिएटर परिसरात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या चबुतऱ्याबाबत वाद निर्माण झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयानं नियुक्त केलेले कोर्ट कमिशनर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी देशमुख हे धुळ्यात दाखल झाले। कोर्ट कमिशनर डी देशमुख यांनी निर्माणाधीन चबुतऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी तक्रारकर्ते माजी आमदार अनिल गोटे तसेच उभाटाचे नेते नरेंद्र परदेशी उपस्थित होते। पाहणी दरम्यान संबंधित जागेची स्थिती, बांधकामाचा प्रकार आणि परिसरातील परिस्थिती याची नोंद करण्यात आली। माजी आमदार अनिल गोटे आणि नरेंद्र परदेशी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मनोहर थिएटर जवळील शिवस्मारकासाठी उभारण्यात येणारा चबुतरा हा विनापरवानगी व बेकायदेशीररित्या बांधला जात असल्याचा आरोप केलाय। त्यानुसार उच्च न्यायालयानं या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासण्यासाठी डी देशमुख यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती केली आहे। दरम्यान कोर्ट कमिशनर पाहणीसाठी आले असताना चौकशीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे महापालिका प्रशासन तसेच नगर भूमापन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप नरेंद्र परदेशी यांनी केला आहे। त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कोर्ट कमिशनर आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार असून त्या अहवालावर पुढील कायदेशीर निर्णय अवलंबून राहणार आहे। शहरातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या शिवस्मारकाच्या प्रकरणाकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। सगळं माहिती दे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने देवा धर्माच्या नावाखाली, थोर राष्ट्रपुरुषाच्या नावाखाली 3500 स्क्वेअर फूट जमीन हडपण्याचं पाप या भाजपवाल्यांनी चालवलेलं आहे आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुळीच विरोध नाही। या ठिकाणी त्यांनी 18 का 180 फुटाचा पुतळा उभा करावा। त्यांच्या थोडं जरी छत्रपती शिवरायांबद्दल प्रेम असेल, त्यांना कुठलाही इश्यू करायचा नसेल तर हा पूर्ण बांधकाम काढून टाकावं। जो त्या चबुतऱ्यावर त्यांनी केलं तरी मी एक वेळ मान्य करणार आहे का त्यांची हिंमत। 70 कोटीची जागा झाली हरामखोर हडप करायला निघाले आणि आम्हाला धर्म शिकवतात का? या ठिकाणी डी देशमुख साहेब माननीय उच्च न्यायालयाने त्यांना कमिशनर म्हणून नियुक्त केलेले। या हरामखोरांना एवढी मस्ती आहे अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमापन अधिकारी कार्यालय, एक हरामखोर आलेलं नाहीये। PWD त्यांच्या इथे सरळ संबंध येतो, दोघी रोड त्यांच्या अखत्यारीमध्ये रोड कमी करून टाकले, ते सुद्धा इथे आलेले नाही। म्हणजे उच्च न्यायालयाला सुद्धा किंमत द्यायला तयार नाही अधिकारी। आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो आहे। मी निवेदन दिलेलं या ठिकाणी परत अत्यंत पारदर्शक आणि निपक्षपाती सुनावणी आणि हिअरिंग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो होतो। जे समितीचे अधिकारी त्यांनी हेच सांगितलं की मी यांना सगळ्यांना पत्र पाठवलेले, जिल्हाधिकारी कार्यालय, BNC कार्यालय, नगरपालिका, आणि त्यांना जे कागदपत्र पाहिजे हे लोक त्यांना देत नाहीये। कागदपत्राशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे साहेबांचं। त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं। आमदार साहेबांनी काय, माझ्या आमदारांनी काय, त्यांना काय सूचना दिल्या? मग आता ते जर आले नाही तर रोजनाम्यामध्ये त्याची नोंद होईल आणि पुढच्या परत त्यांना बोलवलं जाईल। जर ती जरी काही टाळमटाळ केली तर माननीय उच्च न्यायालयामध्ये ते आम्ही लक्षात आणून देऊ। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।